दिरंगाई तिथून सुरू आहे. आमच्याकडून लोकांकडून नाही. तुमच्यावरती विश्वास टाकलाय, तुम्ही 17 संस्थांचा JR काढून टाका, अर्ज करायचे सांगा लोकांना. जसं की हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढला, स्थानिक चौकशी अहवालासारखे तुम्ही त्या SOP दिल्या, त्याप्रमाणे लोकांनी जर दिलं तर तुम्ही अर्ज त्या पद्धतीने आले हो. स्थानिक चौकशी अहवालानुसार जर मराठवाड्यात अर्ज आला, तुम्ही ताबडतोब प्रमाणपत्र का देत नाही? JR मोठा का अधिकारी मोठा? JR म्हणजे कायदा आहे ना, कायद्यापेक्षा मोठा झाला का अधिकारी? का देत नाही? तुम्ही कार्यपद्धती जी नवीन करायची म्हणता विखे पाटील साहेब, ती अशी करा, जो अधिकारी व्हॅलिडिटी कुणबी प्रमाणपत्र देत नाही अर्ज आल्याच्या नंतर, त्याला जेलमध्ये टाका. ही कार्यपद्धती बदला. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर. तेव्हा अधिकारी नीट होती आणि तेव्हा आरक्षणाची संख्या वाढ. लोकांना तुम्ही सांगून दिले ना, ही JR तुमच्यासाठी काढला मराठवाड्यासाठी. तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल दिला, त्या अहवालाप्रमाणे तुम्ही अर्ज भरून द्या असं लोकांना सांगितलं. लोकांनी भरून दिल्यावर अधिकाऱ्याचं का चाललंय का काही त्याचं? त्याने सरळ सरळ प्रमाणपत्र देऊन टाकायचं JR नुसार. ही JR आहे, आम्ही देऊन टाकलं. तुम्ही कोणासाठी थांबताय अधिकारी? स्थानिक चौकशी अहवाल आल्यावर तुम्ही थांबता कोणासाठी? केवढा मोठा प्रश्न आहे. तुम्ही कोणासाठी थांबायला? कुणी थांबविलंय का तुम्हाला? कोणाचा दबाव आहे का अधिकाऱ्यावर देऊ नका म्हणून? तुम्ही का थांबताय? JR पेक्षा मोठं नाही. JR काढलाय, स्थानिक चौकशी अहवालानुसार अर्ज भरून घ्यायचा आणि लगेच कुणबी प्रमाणपत्र देऊन टाकायचं लगेच. कार्यपद्धती बदलायची काय गरज आहे? त्याला जोड लावा. कार्यपद्धती जोडायची तुम्हाला तर जो अधिकारी अर्ज केल्याच्या नंतर हैदराबाद